नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे. म्हणजेच काय, आता जेवढ्या महिलांची ई-के-वाय-सी करण्यामध्ये चूक झाली होती, ई-के-वाय-सीचे 2 प्रश्न जे आले होते किंवा कुठल्याही ऑप्शनमध्ये तुमच्याकडून चूक झाली असेल, त्याची पडताळणी आता आपल्या अंगणवाडी ताई करणार आहेत. तुम्हाला समजली का ही बातमी? ही बातमी तुम्हाला मी कालच दिलेली आहे, जेव्हा ही पोस्ट आली महिला व बाल कल्याण विभागाकडून, बरोबर? तर आता जे मला सांगायचं आहे, तो मुद्दा मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. की ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांची पडताळणी अंगणवाडी ताई करतील. पण आमच्या बाकीच्या महिलांचं काय? ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. तर त्या संदर्भामध्ये मी पूर्ण विषय आपल्या या लाँग व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर नक्की तुमचं मत काय आहे? त्या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुमचं मत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा. कारण मी पर्सनल लेव्हलला ह्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून तुम्हाला मदत करत आहे. आणि आपल्या ह्या ई-के-वाय-सी संदर्भात पण मी सरकारला पोस्ट केल्या, माहिती पाठवली, सर्व काही केलेलं आहे. त्यानंतर ही जी काल अपडेट आली ती अशी आलेली आहे. पण या अपडेटमुळे मला काही आनंद झालेला नाही आणि तुम्हालाही आनंद झालेला नाहीये मला माहिती आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना. बाकी तर तुम्हाला माहिती आहे सगळा विषय जो काही आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. कालच्या सकाळच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी बोललेली आहे. त्यामुळे तुम्ही तेही व्हिडिओ पहा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्यासारख्या अशा आमच्या लाडक्या बहिणी अजून बऱ्याच आहेत, ज्यांना पात्र असूनही लाभ मिळत नाही. त्यांना कळतच नाही की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, की त्यांना का लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा. बाकी तर सगळी माहिती तुम्हाला देतच आहे मी. बरोबर ना? मी शेअर का करू व्हिडिओला असा विचार करू नका. तुमच्या माध्यमातून कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि कोणाला तरी ₹1,500 मिळतील. बरोबर ना? तर त्यामुळे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. शक्य होईल ना? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.